गर्भावस्थेत कथा सांगून आपल्या बाळाशी संवाद साधणे हे अत्यंत प्रभावी आणि सुंदर माध्यम आहे. वैद्यकीय संशोधनानुसार बाळाच्या आयुष्यातील पहिले 1000 दिवस म्हणजेच गर्भधारणेपासून ते जन्मानंतरच्या पहिल्या 2 वर्षापर्यंतचा काळ त्याच्या मेंदूच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात बाळ जे काही अनुभवते, ऐकते आणि जाणवते त्याचे संस्कार त्याच्या मनावरती खोलवर उमटतात आणि आयुष्यभर त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनतात. चला तर मग आपल्या बाळाशी या सुंदर संवादाची सुरुवात करूया. शांत, प्रसन्न आणि निवांत ठिकाणी आरामात बसा. हळूवारपणे आपले दोन्ही हात आपल्या गर्भावरती ठेवा. डोळे मिटा आणि प्रेमाने आपल्या बाळाला म्हणा, माझ्या प्रिय बाळा, आज मी तुला एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण गोष्ट सांगणार आहे. एका गावात दीपक नावाचा एक तरुण राहत होता. तो अवघा 25 वर्षांचा होता. शरीराने मजबूत, स्वभावाने उत्साही आणि मनात मोठी मोठी स्वप्न घेऊन जगणारा. तो आपल्या मित्रांना नेहमी अभिमानाने सांगायचा, एक दिवस मी या जगातील सर्वात श्रीमंत शेतकरी बनेल. माझी शेती सोन्यासारख्या पिकांनी बहरलेली असेल आणि लोक माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी येतील. गावातील प्रत्येकजण त्याची स्वप्न ऐकून आनंदी व्हायचा. त्याची महत्त्वाकांक्षा सर्वांनाच आवडायची. पण त्याच्यात एक मोठी कमतरता होती. दीपक खूप आळशी होता. सकाळी सूर्य उगवला की पूर्ण गाव कामाला लागायचं. शेतकरी आपल्या शेतात राबायला जायचे, स्त्रिया घरकामात गुंतायच्या, पण दीपक मात्र अजूनही गाढ झोपलेला असायचा. दुपारच्या उन्हात गावातील लोक मेहनत करत असताना तो एखाद्या झाडाच्या सावलीत बसून फक्त आपल्या भविष्यातील यशाची स्वप्न रंगवत बसायचा. कोणी बोललं, शेतात काम करूया, तर तो हसत म्हणायचा, उद्या करू, अजून वेळ आहे. त्याच्याकडे नेहमी मोठ्या मोठ्या योजना असायच्या, पण त्या पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत मात्र कधीच सुरू व्हायची नाही. त्याला यश हवं होतं, पण यशासाठी लागणाऱ्या कष्टांचा मात्र त्याला कंटाळा होता. एके संध्याकाळी दीपकचे काका त्याला भेटायला आले. ते गावातील अनुभवी आणि शहाणे शेतकरी होते. त्यांनी दीपकचं शेत पाहिलं. जमीन अतिशय सुपीक होती, पण तिथे एकही पीक नव्हतं. सगळीकडे फक्त कोरडी माती दिसत होती. काकांनी शांतपणे विचारलं, दीपक, बाळा, तुझी जमीन इतकी सुपीक असूनही रिकामी का आहे? तू नेहमी सोन्यासारख्या पिकांची स्वप्न पाहतोस, पण इथे तर एक रोपटं सुद्धा दिसत नाही. दीपक हसत म्हणाला, काका, काळजी करू नका, उद्यापासून सगळं सुरू करतो, फक्त बघत राहा. काकांनी एक दीर्घ श्वास घेतला, कारण हे उद्यापासून त्यांनी अनेक वेळा ऐकलं होतं. त्यांनी ठरवलं, आज दीपकला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवायचा. काकांनी आपल्या खिशातून 2 पिशव्या बाहेर काढल्या. दोन्ही पिशव्यांमध्ये बिया होत्या, पण त्या साध्या बिया नव्हत्या. काकांनी त्या दीपकच्या हातावर ठेवल्या आणि म्हणाले, या 2 जादुई बिया आहेत, पण यांचं भविष्य पूर्णपणे तुझ्या हातात आहे. दीपक आश्चर्याने त्या बियांकडे पाहू लागला. काकांनी पहिली बी हातात घेतली आणि म्हणाले, ही आहे महत्वाकांक्षेची बी. जर तू ही मातीत पेरलीस आणि दररोज तिची प्रेमाने काळजी घेतलीस, तिला पाणी घातलं, तिच्या भोवतीचं तण काढलंस, तर एक दिवस हीच बी एका विशाल वृक्षात रूपांतरित होईल. तो वृक्ष तुला फळ देईल, सावली देईल आणि भरभराटही देईल. दीपकच्या चेहऱ्यावरती आनंद उमटला. तो मनातच म्हणाला, हीच तर मला हवी होती. तेवढ्यात काकांनी दुसरी बी सुद्धा त्याच्या हातावरती ठेवली. त्यांचा आवाज थोडा गंभीर झाला आणि ते बोलले, आणि ही आहे अळसाची बी. ही बी पेरण्यासाठी तुला काहीच करावं लागणार नाही. ती आपोआपच वाढेल आणि खूप वेगाने वाढेल, पण ती तुझ्या संपूर्ण शरीरात काटेरी तण पसरवेल आणि तुझ्या मेहनतीची प्रत्येक संधी नष्ट करून टाकेल. दीपक शांत झाला.
काकांनी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणले, आता या दोन्ही बिया तुझ्या हातात आहेत. तुझं शेत कसं दिसेल आणि तुझं भविष्य कसं घडेल हे पूर्णपणे तू कोणत्या बियेला वाढवतोयस याच्यावरती अवलंबून आहे. हे ऐकून दीपकने मनाशी ठरवलं, मी नक्कीच महत्वाकांक्षेची बी पेरणार. मला यशस्वी व्हायचंय. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, सूर्य उगवला, पक्ष्यांचा किलबिलाटही सुरू झाला. पण दीपक उठला आणि स्वतःशीच म्हणाला, आज थोडा थकलो आहे, उद्या पेरतो. तो दिवस गेला, मग दुसरा दिवस आला, मग तिसरा, आणि अशाच प्रकारे अनेक दिवस निघून गेले. शेवटी एके दिवशी त्याने दोन्ही बिया घाईघाईने जमिनीत टाकल्या. पण त्यानंतरही त्याने ना त्यांना पाणी घातलं, ना त्यांची काळजी घेतली, ना शेतीकडे पुन्हा वळून पाहिलं. तो पुन्हा आपल्या जुन्या सवयीतच रमून गेला. उशीरपर्यंत झोपणं, मित्रांसोबत गप्पा मारणं आणि मेहनत न करता मोठी मोठी स्वप्न पाहत राहणं, हेच त्याचं रोजचं आयुष्य बनलं. त्याला वाटत होतं एक दिवस सगळं आपोआप चांगलं होईल, पण आयुष्यात काहीच आपोआप घडत नसतं. असेच काही आठवडे निघून गेले. एक दिवस दीपक सहजच आपल्या शेताकडे गेला, पण शेतातलं दृश्य पाहताच तो थबकला. त्याच्या डोळ्यावरती विश्वासच बसेना. संपूर्ण शेत दाट, उंच आणि काटेरी तणांनी भरून गेलं होतं. जिथे हिरवेगार पिकं डोलायला हवी होती, तिथे आता फक्त रानटी गवताचं साम्राज्य पसरलेलं होतं. तो घाईघाईने पुढे गेला आणि महत्वाकांक्षेचं बी शोधू लागला. खूप शोधल्यानंतर त्याला एक छोटंसं कोमजलेलं रोपटं दिसलं. ते अगदी सुकण्याच्या अवस्थेत होतं. त्याला ना वेळेवर पाणी मिळालं होतं, ना सूर्यप्रकाश, ना त्याची कोणी काळजी घेतली होती. दीपकच्या डोळ्यात अश्रू आले. तो त्या छोट्याशा रोपट्यासमोर शांतपणे बसला. तेवढ्यात त्याचे काका तिथे आले. त्यांनी संपूर्ण शेताकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाले, दीपक, हे शेत फक्त तुझं शेत नाही, हे तुझ्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे. दीपक काहीच बोलला नाही. तो फक्त खाली मान घालून ऐकत राहिला. काका पुढे म्हणाले, महत्वाकांक्षा ही एका छोट्या बियासारखी असते. ती फक्त स्वप्न पाहिल्याने मोठी होत नाही. तिला रोज मेहनतीचं पाणी द्यावं लागतं, शिस्तीचं खत घालावं लागतं आणि सातत्याने तिची काळजी घ्यावी लागते. ते काही क्षण थांबले आणि मग म्हणाले, पण आळसाला तर काहीच करावं लागत नाही. तो आपोआप वाढत जातो आणि एकदा वाढायला लागला की तो तुमच्या प्रत्येक स्वप्नाभोवती तणासारखा पसरतो आणि तुमच्या यशाचा श्वासच गुदमरून टाकतो. दीपकच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने त्या सुरकुतलेल्या रोपट्याला अलगद हात लावला. त्या क्षणी त्याला आयुष्यात पहिल्यांदाच एक गोष्ट मनापासून समजली, फक्त स्वप्न पाहिल्याने स्वप्न पूर्ण होत नाही. त्यांना जिवंत ठेवतात ते आपल्या रोजच्या कृती, आपल्या मेहनती आणि आपल्या शिस्त. त्या रात्री दीपकला झोपच लागली नाही. तो आपल्या आयुष्याचा विचार करत राहिला. त्याने वाया घालवलेला वेळ, गमावलेल्या संधी आणि अपूर्ण राहिलेली स्वप्न सगळं त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. पहाटे उजडण्यापूर्वी त्याने स्वतःशी एक ठाम निर्णय घेतला. आजपर्यंत मी माझ्या आळसाला जिंकू दिलं, पण आजपासून मी माझ्या स्वप्नांसाठी जगणार आहे. आता माझं भविष्य मी स्वतः घडवणार. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्याच्या आधी दीपक उठला. आज त्याच्या डोळ्यात झोप नव्हती, तर एक नवीन निर्धार होता. तो थेट आपल्या शेतात गेला. त्याने हातात कुदळ घेतली आणि शेतभर पसरलेलं ते काटेरी तण उपटायला सुरुवात केली. ते काम अजिबात सोपं नव्हतं. कडक उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या, हाताला फोड आले, पाठ दुखू लागली, अगदी हातातून रक्तही आलं. पण यावेळी दीपक थांबला नाही, कारण त्याला आता समजलं होतं स्वप्न पूर्ण करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सातत्याने केलेली मेहनत. दररोज तो वेळेवर उठू लागला, शेत स्वच्छ करू लागला, महत्वाकांक्षाच्या त्या छोट्याशा रोपट्याला प्रेमाने पाणीही घालू लागला, त्याची काळजी घेऊ लागला. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले आणि हळूहळू ते छोटंसं रोपटं वाढू लागलं. त्याच्या पानांना नवसंजीवनी मिळाली, त्यांच्या मुळांना बळ मिळालं. एक दिवस ते रोपटं एका मजबूत झाडात रूपांतरित झालं आणि काही वर्षात ते झाड फळांनी भरलं.
त्याने दीपकला सावली दिली, समृद्धी दिली आणि त्याच्या आयुष्यात भरभराट आणली. आता दीपक पूर्णपणे बदलला होता. तो पूर्वीसारखा आळशी राहिला नव्हता. गावातील लोक त्याच्याकडे आदराने पाहू लागले, कारण तो फक्त यशस्वी शेतकरी नव्हता, तर स्वतःच्या आळसावरती विजय मिळवलेला एक माणूस बनला होता. अनेक तरुण त्याच्याकडे येऊन विचारू लागले, दीपक, तुझ्या यशाचं रहस्य काय आहे? तो हसून एकच उत्तर द्यायचा, मोठी स्वप्न प्रत्येकजण पाहतो, पण ती पूर्ण फक्त तोच करतो जो रोज थोडी थोडी मेहनत करतो. या गोष्टीतून मिळणारा सुंदर संस्कार. ही गोष्ट फक्त दीपकची नाही, ती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची गोष्ट आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात 2 बिया असतात. एक म्हणजे महत्वाकांक्षेची बी आणि दुसरी म्हणजे आळसाची बी. महत्वाकांक्षेचं बी फक्त स्वप्नांनी वाढत नाही, तर त्याला रोज प्रयत्नांचं पाणी, शिस्तीचं खत आणि सातत्याची ऊब लागते. पण आळसाचं बी काही न करता आपोआप वाढतं आणि नकळत आपल्या स्वप्नांभोवती तण पसरवतं. म्हणून उद्याची वाट पाहू नका, आजच सुरुवात करा. लहानसं एक पाऊल उचला, कारण आज केलेला छोटासा प्रयत्न उद्याचं मोठं यश घडवतो. आणि लक्षात ठेवा, आईच्या चांगल्या सवयी, तिची मेहनत आणि तिचा सकारात्मक दृष्टिकोन हे बाळासाठी सर्वात सुंदर गर्भसंस्कार असतात. आजची गोष्ट इथेच संपते, पण तिचा सुंदर विचार आपण आपल्या मनात कायम जिवंत ठेवूया. आता पुन्हा एकदा आपल्या गर्भावरती हात ठेवा आणि प्रेमाने म्हणा, माझ्या बाळा, तू खूप बुद्धिमान आहेस, तू धैर्यवान आहेस, तू प्रेमळ आहेस, तू मेहनती आहेस. तुझ्या आयुष्यात सुंदर संधी येतील. देवाचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहे. आई तुझ्यावरती खूप प्रेम करते. जर आजची मायेची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर गर्भसंस्कारच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.